संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। महामार्ग रोखण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच। भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल, अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणासाठी पोलिसांनीच त्यांना अडवलेलं आहे। मला इथं यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला अडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं। मी पोलिसांना एवढंच सांगितलं, एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे, तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्याएवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही याचंही भान ठेवा। कारण बराचसा पोलीस बंदोबस्त पंढरपूरला गेलेला आहे याची आम्हालाही जाणीव आहे, पण आम्ही इथं काही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आलेलो नाही। सरकार वारंवार जे म्हणतंय की शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे, तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा, मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील। पण या ठिकाणी मात्र पावसाची तमा न बाळगता भिजत शेतकरी आलेले आहेत, कारण त्यांना जमीन वाचवायची आहे। सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळे जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहेत। या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते। मला सांगितलं की बंदी हुकूम आहे, जमावबंदी आहे, तुम्हाला जाता येणार नाही। मी म्हटलं की इथं जर का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल, अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल, कशासाठी तर 50-50 हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घशामध्ये जावेत यासाठी जर का 2 जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या काही कोणी रोखू शकत नाही। जे काय गुन्हे बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची ते खुशाल करू शकताय। न्याय व्यवस्थेसमोर जाऊन ताटमानेनं आम्ही सांगू का सविनय कायदेभंग आम्ही कशासाठी केला। त्यामुळे हे आंदोलन होणारच आणि सरकारनं कितीही दडपशाही केली, माझ्याकडे आत्ता 12च्या 12 जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत। सगळ्या जिल्ह्यात 12च्या 12 जिल्ह्यामध्ये लोक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे छदमीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक आलेले आहेत किंवा 1-2 जिल्हा वगळता कुठं विरोध नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की 12च्या 12 जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही, त्यांचे सॉईल सॅम्पल करण्यासाठी जे वाहनं येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायचं तर लांबच राहिलं। खरं तर 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होते, मात्र जर हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा सरकारनं प्रयत्न केला तर मग काय करणार? कारण आज चक्काजाम झालं, एक भूमिका तुमची झाली। आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत, एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, शेतकरी फणा काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे। या उपर जर का सरकार सुधारणार नसेल 4 जुलैला खरं तर मी ऐकलंय की 6 जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत। आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे, आमचा 7-12 कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे। आणि पांडुरंगा जर ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला मिळाली नाही, पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडं मी पांडुरंगाला घालणार आहे। राजू शेट्टी हे बोलत होते आणि आम्ही पांडुरंगाला जाणार आणि तिथे दर्शन घेऊन तिकडे साकडं घालणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।